आखाती देशातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगडमध्ये सुद्धा नागरिक आज पहाटेपासून गॅस वितरण कार्यालयात भली मोठी रांग लावून गॅस सिलेंडर घेण्यासाठी उभे आहेत। यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी सुद्धा रिकामे सिलेंडर घेऊन थेट गॅस वितरण कार्यालय गाठत रांगेत उभं राहणं पसंत केलंय। त्यामुळे युद्धाचा भडका सुरूच असल्यानं नागरिकांना गॅस मिळेल की नाही या भीतीपोटी नागरिक रांगेत उभे आहेत। मात्र असं असलं तरी नागरिकांनी पॅनिक न होता पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे अशी विनंती गॅस वितरक अरविंद जैन यांनी केलेली आहे। रायगडच्या पेनमध्ये देखील सकाळी 5 वाजल्यापासून आहे ते सिलेंडर घेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। साधारणतः 1 किलोमीटर पर्यंत ही लाईन आहे ती पसरलेली आहे, कारण आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आहे तो घरगुती वापरात येणाऱ्या या LPG सिलेंडरवर देखील पडलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी हे घरगुती सिलेंडर या ठिकाणी घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। आजी, किती वाजल्यापासून या ठिकाणी उभी आहेस आणि कशासाठी आली आहेस? किती वेळ लागणार आहे तुला? अजून काय सांगण्यात आलंय? अजून एक अर्धा तास लागेल। सकाळ 5 वाजल्यापासून या ठिकाणी आहेस तू? तिथे जे पुरवठा व्हायचा गाडी घेऊन यायचे ते आता सध्या त्यांनी बंद केलंय, त्याच्यामुळे सगळी परिस्थिती निर्माण झाली। मावशी, काय सांगशील? दिले 5 वाजल्यापासून आलो इथे। स्वयंपाकघरात आता जेवण होईल का? हो, आता बघूया सिलेंडर दिल्यावर। सिलेंडर मिळला तर होईल, नाही तर कसं होणार? घरगुती गॅस आहे तो मिळेल की नाही या भीतीपोटी या नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि त्यामुळे सकाळी 5 वाजल्यापासूनच भल्या मोठ्या रांगा आहेत त्या नागरिकांच्या या ठिकाणी गॅस खरेदी करण्यासाठी किंवा हा बाटला गॅस जो टाकी आहे ती घेण्यासाठी या ठिकाणी ही गर्दी झालेली पाहायला मिळते। आणि त्यामुळं आपण बघितलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर हा सिलेंडर मिळाला नाहीये तर मोठ्या पद्धतीनं नागरिकांची आहे ती तारांबळ उडाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं भीतीपोटी आपल्याला गॅस सिलेंडर मिळावा याकरिता या नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। गणेश मापळकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।